नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा गणित या विषयातील संख्यांवर आधारित प्रश्न यामधील काही महत्त्वाचा प्रश्न प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। बघा, संख्यांवर आधारित अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षेला विचारले जातात, पण संख्यांवर आधारित प्रश्न हे विचारलेच जातात, त्यामुळे आपला हा घटक अगदी परफेक्ट होणं खूप गरजेचं आहे। चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की समसंख्यांची बेरीज कशी असते, असा हा आपल्याला एक प्रश्न विचारला जातो, वारंवार परीक्षेला विचारला जातो। तर बघा, संख्यांवर आधारित जे प्रश्न आहेत ते आपण ह्या आधीच्याही व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत। प्रत्येक प्रश्न प्रकार टाकला आणि त्याच्यावर कसं सूत्र आहे आणि सूत्राशिवाय सुद्धा गणित कसं सोडवायचं आणि सूत्र धरून सुद्धा गणित कसं सोडवायचं हे आपण या आधीच्याही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि आजच्याही व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा, ज्यावेळेस आपण बेरीज करत बसतो किंवा कॅल्क्युलेशन करत बसतो त्यावेळेस आपल्याला तो प्रश्न सोडवताना खूप वेळ लागतो, पण स्पर्धा परीक्षा नावातच आहे स्पर्धा परीक्षा, मग इथे काय असतं, वेळेचं बंधन असतं। कमी वेळामध्ये आपले खूप प्रश्न सोडवून झाले पाहिजेत, यासाठीच आपल्याला काही ट्रिक्सचा वापर करावा लागतो। मग त्याच ट्रिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, समसंख्यांची बेरीज आपल्याला बऱ्याच वेळा आपण प्रश्नपत्रिकात जर बघितल्या तर आपल्याला असं दिसून येतं की बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारले जातात की 2 + 4 + 6 + 8 अधिक ... म्हणजे अशा असंख्य संख्या कुठपर्यंत 50 पर्यंत यांची बेरीज किती विचारली जाते, म्हणजे 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती असा आपल्याला प्रश्न विचारला जातो। आता इथे मी 50 घेतले, पण आपल्याला परीक्षेमध्ये कोणताही अंक येऊ शकतो। महत्त्वाचं नाही आहे की अंक कोणता आहे, महत्त्वाचं आहे की तो प्रश्न कसा सोडवायचा। मग बघा, यासाठी आपल्याला सूत्र वापरायचं आहे, समसंख्यांची बेरीज बरोबर एकूण समसंख्या गुणिले समोरील संख्या। आता बघा, लगेच मुलं 50 देतील तर तसं करायचं नाही आहे। आपल्याला माहिती आहे गणितामध्ये अंकांमध्ये एक समसंख्या त्याच्यानंतर एक विषम संख्या असते, म्हणजे एक आड एक सम आणि एक आड एक विषम संख्या असतात। आता इथे संख्या कुठपर्यंत आहेत, 50 पर्यंत आहेत, पण आपल्याला माहिती आहे 50 पर्यंतच्या जरी संख्या असतील तरी त्याच्यामध्ये त्याच्या निम्म्या 25 समसंख्या आहेत आणि 25 विषम संख्या आहेत। मग आपल्याला एकूण समसंख्या लिहायच्या आहेत, मग 50 पर्यंत एकूण समसंख्या आहेत 25 गुणिले समोरील संख्या, मग गुणिले समोरील संख्या म्हणजे ह्या 25च्या पुढचा अंक 26 असं आपल्याला लिहून घ्यायचं आहे। मग आता यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे, मग आपण काय करूया, 25 गुणिले 26। मग बघा, 6 × 5 = 30, हचाला 3 इथे 0, 6 × 2 = 12, 12 आणि 3 = 15, याचं काम झालं म्हणून मी ते 0 द्यायचा। 2 × 5 = 10, हचाला आला 1, 2 × 2 = 4, 4 आणि हचा 1 = 5। आता काय करूया, 150 आणि 500ची बेरीज करूया, शून्यांची बेरीज 0, 5 + 0 = 5, 1 आणि 5 = 6, मग आपलं उत्तर किती आलं आहे, 650। मग इथे लिहून घ्यायचं आहे 650, म्हणजेच 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आहे 650। तुम्ही बेरीज करून सुद्धा बघू शकता की हेच उत्तर येतंय का ते। बघूया आपण पुढचा प्रश्न। बघा, पहिला प्रश्न सर्वांना समजला असेल। दुसरा प्रश्न बघूया आपण, 2 + 4 + 6 अधिक अशा संख्या कुठपर्यंत, 54 पर्यंत, आणि आपल्याला विचारलं काय, त्या संख्यांची समसंख्यांची बेरीज किती, हाच प्रश्न आहे। आता सूत्र आपल्याला पहिल्याप्रमाणेच वापरायचं आहे, काय, समसंख्यांची बेरीज बरोबर एकूण समसंख्या गुणिले समोरील संख्या। आता बघा, शेवटला अंक कोणता आहे, 54 आहे, मग 54 पर्यंतच्या संख्यांमध्ये काही विषम संख्या आहेत, म्हणजे निम्म्या विषम संख्येत निम्म्या समसंख्यात, मग या 54च्या निम्मी करायची। मग 54च्या निम्मे किती, तर आपल्याला माहिती आहे मग निम्मे आहेत 27, कारण 27 × 2 = 54 आणि 27च्या पुढची संख्या काय, सूत्र बघा, एकूण समसंख्या आहेत 27, कारण या 54च्या निम्मे गुणिले समोरील संख्या, मग 57च्या नंतरचा अंक आहे, समोरील संख्या म्हणजे 57च्या पुढचा अंक 28 आहे। मग या दोघांचा काय करूया, आपण इथे गुणाकार करूया। मग बघा, 7 × 8 = 56, हचाला आले 5, 7 × 2 = 14, 14 आणि 5 = 19, याचं काम झालं म्हणून इथे 0 दिला,
बेआठी 16, हातचा आला 1, बेदुने 4 आणि हातचा 1 5. यांची बेरीज करूया. 6च्या इथे 6, 9 आणि 6 15, हातचा 1 5 6 7. उत्तर किती आलं? 756. मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 756. म्हणजेच 2 पासून 54 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्यामधल्या समसंख्यांची बेरीज आहे 756. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समसंख्यांची बेरीज कशी करायची ते ट्रिक्सने शिकलेले आहोत. आशा करते आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. असा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.